हॅलो. सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कळंबोली. स्टँडर्ड 7th, सब्जेक्ट जनरल सायन्स. लेसन नंबर 7, मोशन, फोर्स अँड वर्क. गती, बल आणि कार्य. इथे आपल्याला जुनं पुस्तक असेल तर पेज नंबर 46 वरती पहा, आणि नवीन पुस्तक असेल तर भाग 2 मध्ये पेज नंबर 151 वरती पहा. ऑब्झर्व अँड डिस्कस. इथं काय आपल्याला 3-4 चित्र दिलेले आहेत पहा. घोड्यावर रेस करणारा एक व्यक्ती दिलेला आहे, गाय चरत आहे, एक व्यक्ती हातगाडा ओढत घेऊन चाललेला आहे, आणि इथे गॅसवरती अन्न शिजत आहे किंवा दूध तापत आहे. असे काही चित्र आहेत. इथं मोशन, फोर्स अँड वर्क. आता या सगळ्या ठिकाणी वर्क होते पहा. इथं पण ते वर्क होण्यासाठी त्याला फोर्सची गरज आहे. मोशन पण होते. नेमकं आपल्याला मोशन म्हणजे काय, फोर्स म्हणजे काय आणि वर्क म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. या चारी चित्रामध्ये कार्य झालेलं आपल्याला दिसून येतं. इथं घोडा धावतोय, गाय गवत खाते म्हणजे वर्क होत आहे. हातगाडा ओढला जातोय, वर्क होत आहे. इथं अन्न शिजवलं जात आहे म्हणजे वर्कच होत आहे. पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे, लेट्स रिकॉल. आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये आपल्याला झालेलं आहे. व्हॉट इज मीन बाय मोशन, व्हॉट कॉजेस अ चेंज इन मोशन. मोशन म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट वन प्लेस टू अनदर प्लेस. पदार्थ एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो. इन अ स्पेसिफिक टाईम. एका कालावधीमध्ये, ठराविक कालावधीमध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पदार्थ जातो किंवा वस्तू जाते, त्यालाच मोशन म्हणतात. आणि व्हॉट कॉज ऑफ चेंज द मोशन. आता मोशन चेंज होण्याची वेगळी कारणं आहेत, ते आपण आता पाहायचे. वी हॅव सीन दॅट चेंज ऑकर इन मोशन or shape of body when a force act on it. म्हणजे मोशन चेंज का होते तर त्याच्यावर फोर्स लावला जातो. फोर्स ॲक्ट ऑन इट. त्या वस्तूवर जर फोर्स लावला तर त्याची दिशा चेंज होते किंवा मोशन त्याचे चेंज होते. नाऊ लेट अस सी how work is done when a force act. आता आपल्याला इथं एक चौकटीमध्ये आकृती दिलेली आहे पहा. A to B, B to C आणि C to D. A to B डिस्टन्स दिलेले आहे 500 मीटर्स आणि त्यासाठी लागलेला वेळ आहे 8 मिनिट्स. B to C 700 मीटर्स, त्यासाठी लागलेला कालावधी आहे 11 मिनिट्स. आणि C to D त्यासाठी अंतर आहे 300 मीटर्स आणि त्यासाठी लागलेला कालावधी आहे 6 मिनिट्स. आता इथं आपल्याला काही व्याख्या पाहिजेत. डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, स्पीड म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय, ॲक्सलरेशन म्हणजे काय, या फोर्स म्हणजे काय, वर्क म्हणजे काय, या शब्दांची थोडक्यात आपल्याला या प्रकरणामध्ये माहिती पाहिजे. इथं आपल्याला आकृतीमध्ये असं दिसून येते पहा. ए पासून बी पर्यंत 500 मीटर आहे. बी पासून सी पर्यंत
700 मीटर आहे आणि सी पासून डी पर्यंत 300 मीटर आहे. म्हणजे 500 अधिक 700 अधिक 300 1500 मीटर अंतर झालं. आणि त्यासाठी लागलेला वेळ आहे 8 मिनिट 11 मिनिट आणि 6 मिनिट. 8 आणि 11 19 आणि 6 25 मिनिट वेळ लागला. आता ए टू डी हे सरळ अंतर आहे. पहा, आपल्याला काही व्याख्या पाहिजे. स्पीड, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स म्हणजे काय. ए टू डी सरळ अंतर आहे 1000 मीटर. आता इथं आपण ए टू बी गेलो, बी टू सी गेलो आणि सी टू डी गेलो. म्हणजे ए पासून डी पर्यंत आपण या पद्धतीने गेलो तर 1500 मीटर होतं. पण स्ट्रेट गेलो तर 1000 मीटर होतं. तेच आपल्याला पाहिजे. डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. आपण ए टू बी, बी टू सी आणि सी टू डी गेलो तर हे झालं डिस्टन्स. आणि ए टू डी स्ट्रेट गेलो आपण 1000 मीटर तर ते झालं डिस्प्लेसमेंट. हेच आपल्याला पाहिजे. आता डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटमधला फरक पाहिजे बा. डिस्टन्स म्हणजे ए टू बी, बी टू सी आणि सी टू डी हे झालं डिस्टन्स. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ए टू डी स्ट्रेट लाईनमध्ये. म्हणजे इथं डिस्टन्स आहे 1500 मीटर आणि डिस्प्लेसमेंट आहे 1000 मीटर. लक्षात आलं असेल डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. रणजित हाऊस ॲट अ प्लेस ए. रणजितचं ए ठिकाणी घर आहे. इन अ फिगर अलॉंग साइड्स shows the distance traveled by Ranjit to reach his school at D. त्याला D पर्यंत जायचं आहे. If we do not take direction into account, we find that the Ranjit travels a distance equal to AB plus BC plus CD. However, on doing this, displacement was equal to AD. Ranjit displacement from his house to school show in the picture with the broken line, तुटक रेषेने दाखवलेले AD. AD is the minimum distance along the straight line from Ranjit's house to school. Displacement म्हणजे काय, minimum distance traveled in a particular direction along to straight line is called displacement. एका सरळ रेषेमध्ये काढलेलं अंतर म्हणजे डिस्प्लेसमेंट. सरळ रेषेत म्हणजे डिस्प्लेसमेंटला दिशा आहे सरळ रेषेत, म्हणजे म्हणून डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे. इथं आपल्याला दिलेलं आहे पहा डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. पिवळ्या चौकटीमध्ये डिस्टन्स द लेंथ ऑफ रूट ॲक्च्युली ट्रॅव्हल्ड बाय मूव्हिंग बॉडी irrespective of the direction is called distance. Distance is scalar quantity. म्हणजे वेगवेगळ्या दिशेनं आपण दिशेचा विचार न करता जर गेलो तर ते झालं डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट काय म्हणजे काय पहा, द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ मूव्हिंग अ बॉडी इन वन डिरेक्शन फ्रॉम दी ओरिजिनल पॉईंट टू दी रीच टू दी फायनल पॉईंट. ओरिजिनल पॉईंटपासून फायनल पॉईंटमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये मिनिमम डिस्टन्स आहे काढलं जातं फायनल पॉईंटपर्यंत, त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. इन डिस्प्लेसमेंट बोथ डिस्टन्स अँड डिरेक्शन्स आर टेकन इन टू
अकाउंट. डिस्प्लेसमेंटमध्ये डिस्टन्स आहे आणि डिरेक्शन आहे, म्हणून डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट इज इन द मीटर. त्याचं याचा युनिट दोघांचेही मीटर आहे. MKS पद्धतीमध्ये, CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर. Velocity. Velocity is the distance traveled by a body in a specific direction in a unit time. The velocity of a body can be calculated by the following formula. Velocity equal to displacement upon period time of taken for the displacement. Velocity म्हणजे displacement upon लागलेला time taken for the displacement. डिस्प्लेसमेंट होण्यासाठी लागलेला टाइम म्हणजे व्हेलॉसिटी. नंतर आपल्याला इथं चौकटीमध्ये काही सूत्र दिलेले आहेत पहा, ते आपल्याला पूर्ण करायला लागतील. स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स, टाइम पिरियड, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, टाइम पिरियड. लेट्स फाइंड द युनिट आपल्याला कळेल. स्पीड मीटर पर सेकंद, डिस्टन्स मीटरमध्ये, टाइम पिरियड सेकंदमध्ये, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंद, डिस्प्लेसमेंट सेंटीमीटरमध्ये, मीटरमध्ये, टाइम पिरियड सेकंदमध्ये. Insert the unit instead of quantities in the formula. You will get the unit of speed and velocity. पाहता the unit of speed and velocity, त्याची युनिट कशी तयार झालेली आहेत स्पीड आणि व्हेलॉसिटीची. व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. डिस्प्लेसमेंट आहे आपला ए पासून डी पर्यंत गेलेला तो, मग त्याची व्हेलॉसिटी वेगळी आहे आणि स्पीड वेगळं येईल त्याचं. आता त्याची व्हेलॉसिटी किती आहे आणि स्पीड किती आहे पहा. इथं रणजित ए पासून डी पर्यंत, ए पासून बी, बी पासून सी आणि डी पर्यंत गेलेलं आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. आणि डिस्टन्स झालं. आणि ए टू डी डायरेक्ट गेलेला आहे तो डिस्प्लेसमेंट झाला. मग त्याचं व्हेलॉसिटी वेगळी आहे आणि स्पीड वेगळी आहे. व्हेलॉसिटी काढताना डिस्प्लेसमेंट घेतात. डिस्प्लेसमेंट 1000 आहे, मग 1000 मीटर तो 25 मिनटामध्ये गेलेला आहे. म्हणजेच 40 मीटर पर 60 सेकंद म्हणजे 0.66 मीटर्स पर सेकंद अशी त्याची व्हेलॉसिटी आली. त्याचं स्पीड वेगळं येईल. स्पीडला डिस्प्लेसमेंट डिस्टन्स घेतलेलं आहे, त्याचं डिस्टन्स आहे 1500 मीटर, 1500 मीटर अपॉन 25 टाईम तेवढंच लागलेलं आहे. 60 मीटर 60 सेकंदमध्ये 1 मीटर पर सेकंद हे त्याचं स्पीड आलं. म्हणजे व्हेलॉसिटी काढताना डिस्प्लेसमेंटचा उपयोग करतात, स्पीड काढताना डिस्टन्सचा उपयोग करतात. लक्षात आलं असेल तुमच्या. नंतर आता पुढं आपल्याला पाहायचं आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी इन दी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी सरासरी व्हेलॉसिटी कशी काढायची पहा. इथं आपल्याला एक चित्र दिलेलं आहे. व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट आपल्याला एक इथं वाहन दाखवलेलं आहे, ट्रक दाखवलेला आहे. तो ए पासून डी पर्यंत चाललेला आहे. आता ए टू बी अंतर आहे 10 किलोमीटर, बी टू सी अंतर आहे
10 किलोमीटर, सी टू डी अंतर आहे 20 किलोमीटर. आता ए टू बी अंतर 10 किलोमीटर जाण्यासाठी त्याला 10 मिनटं लागतात. म्हणजे बी टू सी अंतर जाण्यासाठी त्याला 20 मिनटं लागतात आणि सी टू डी अंतर जाण्यासाठी त्याला 30 मिनटं लागतात. तर त्याचा आपल्याला व्हेलॉसिटी काढायची, स्ट्रेट अंतरात चाललेला तो. मग आता ए टू बी त्याची जर आपण व्हेलॉसिटी काढली, ए टू बी अंतर आहे 10 किलोमीटर, लागलेला कालावधी आहे त्याला 10 मिनिट. 10 किलोमीटर 10 मिनटामध्ये म्हणजे 60 किलोमीटर 60 मिनटामध्ये म्हणजे 60 किलोमीटर पर आवर. हा ए टू बी त्याचा स्पीड आहे, व्हेलॉसिटी. ए टू बी व्हेलॉसिटी आली त्याची 60 किलोमीटर पर आवर. आता बी टू सी व्हेलॉसिटी किती येईल, तर तो 10 किलोमीटर 20 सेकंदामध्ये गेलेला आहे, म्हणजे 10/20. 10/20 म्हणजेच 30/60 म्हणजे 30 किलोमीटर पर आवर. म्हणजे बी टू सीचाच आपण व्हेलॉसिटी काढली तर 30 किलोमीटर पर आवर अशी येते. आता सी टू डीची आपण व्हेलॉसिटी काढली तर 20 किलोमीटर 30 मिनटामध्ये गेलेले आहे, म्हणजे 20 किलोमीटर 20/30 म्हणजेच 40/60 40 किलोमीटर पर आवर असं त्याचं व्हेलॉसिटी आहे. म्हणजे ए टू बीची व्हेलॉसिटी वेगळी आहे, बी टू सी टीची व्हेलॉसिटी वेगळी आहे आणि सी टू. आता याचं जर आपण ॲव्हरेज काढलं 10 किलोमीटर आणि 20 किलोमीटर म्हणजे 40 किलोमीटर जाण्यासाठी त्याला एकूण लागलेला वेळ आहे 60 मिनिट. मग ॲव्हरेज जर आपण व्हेलॉसिटी काढली तर ते 40 किलोमीटर पर आवर अशी येते. सरासरी 40 किलोमीटर पर आवर आहे, पण ए टू बीचे वेगळे व्हेलॉसिटी, बी टू सीचे वेगळे आणि सी टू डीचे वेगळे. ए टू डी जर आपण व्हेलॉसिटी काढली तर ती 40 किलोमीटर पर आवर अशी येते. नंतर आता हे व्हेलॉसिटी होत असताना किंवा वाहन चालवत असताना ॲक्सेलरेशन होतं. ॲक्सेलरेशनमध्ये म्हणजेच पाठीमाग पान नंबर 48 नवीन पुस्तक असेल तर पान नंबर 153 भाग 2 मध्ये. ॲक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी, वेगात बदल होतो आणि ती वेगात बदल होण्यासाठी लागलेला वेळ त्याने आपल्याला भागलेला टाईम टेकन फॉर चेंज. ॲक्सेलरेशन इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम टेकन फॉर चेंज. In the previous example, the truck covered the distance AB at the velocity 60 km per hour, BC 30 km per hour and CD 40 km per hour. It means that the velocity of the distance CD is greater than the velocity of distance BC. From the number of seconds required for the change in the velocity to taken place, the change in the velocity per second can be deducted. This is the acceleration. What is the cause of acceleration? वेगात बदल होतो, वेगात चेंज इन व्हेलॉसिटी, एका कालावधीमध्ये होणारा वेगातील बदल ॲक्सेलरेशन, आणि त्याचं युनिट आहे व्हेलॉसिटी म्हणजे मीटर पर सेकंद अपॉन सेकंद, म्हणून ॲक्सेलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. नंतर हे ॲक्सेलरेशन होत असताना त्याला फोर्स लावला जातो. इथं आपल्याला यू नो
The truck driver increase or decrease the velocity of the truck means the accelerator. त्याच्या पायाखाली ॲक्सिलरेटर असतो, त्याच्या साहाय्याने तो त्याचा वेग कमी जास्त किंवा व्हॅलॉसिटी कमी जास्त करत असतो. यू माईट हॅव सीन टू टॉय कार, म्हणजे खेळण्याला वगैरे आपण स्प्रिंगची खेळणे असतात, त्याला आपण चावी देऊन जर ते सोडलं तर त्याच्यासुद्धा वेगात बदल होतो. म्हणजे त्याला काहीतरी बल लावलं जातं. फुटबॉल खेळताना दिशा चेंज केली जाते. फुटबॉलची दिशा बदलत असते किकिंग करताना. प्लेयर चेंजेस इट्स डिरेक्शन बाय द किकिंग. When the direction changes, the velocity of ball changes. That is to say the acceleration take place. म्हणजे एका कालावधीमध्ये त्याची दिशा बदलते, म्हणजे दिशा बदलण्यासाठी तिथं ॲक्सलरेशन होतं म्हणजे वेगात बदल होतो. आलेला बॉल अडवला जातो आणि परत त्याला स्पीड दिलं जातं, म्हणजे वेग कमी होतो आणि लगेच त्याला वेग दिला जातो, म्हणजे वेगात होणारा बदल. चेंज इन व्हॅलॉसिटी अपॉन टाईम टेकन फॉर चेंज. आणि त्यासाठी द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट द ॲक्सिलरेशन. ते ॲक्सिलरेशन होत असताना जे इंटरॅक्शन होते त्या इंटरॅक्शनला फोर्स असं म्हणतात. द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट द ॲक्सिलरेशन इज कॉल्ड फोर्स. फोर्स ॲक्ट्स ऑन बॉडी. त्याच्यावर बल लावलं जातं आणि ते बल लावल्यामुळे त्याच्यामध्ये वेगामध्ये बदल होतो. फोर्स अँड ॲक्सेलरेशन. इथं आपल्याला 2 चित्र दिलेले आहेत पहा. इथे सपाट गुळगुळीत पृष्ठभाग दिलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला 2 गोटे ठेवलेले दिसतात आणि कॅरम बोर्ड दाखवलेला आहे. द युनिट ऑफ ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंद आपण पाहिलेलं आहे. टेक अ ग्लास मार्बल and let a roll on the big smooth table आहे. After some time velocity will decrease and will stop. Glass marble. On the carom board, 2 carom coin paused by the strike will move forward some distance. स्ट्रायकरने आपण जर ते पीसेस मारल्या तर त्या थोड्या अंतरावर जाऊन थांबतात म्हणजे and then come to the stop. If the coin is pushed after applying the talcum powder, जर आपण त्याच्यात पावडर टाकली तर ती जास्त अंतर जाते. To carom board, it will keep moving for long time and then come to stop. म्हणजे आपण पावडर न टाकता जर ते स्ट्राईक मारले तर ते पीस आहे ते लांब जाते आणि जर कॉईन आहे ती लांब जाते आणि जर त्याच्यात आपण पावडर टाकली टाल्कम पावडर तर फ्रिक्शन कमी होतं आणि ते जास्त अंतरावर जाते. द सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन was the first to study force and resulting the acceleration. इथं आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ पाहूया. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन महत्त्वाचा आहे. इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन बॉडी, जर बॉडीवर आपण फोर्स लावला नाही, इट्स व्हेलॉसिटी डज नॉट चेंज,
त्याच्या वेगात बदल होत नाही. दॅट इज द बॉडी डज नॉट ॲक्सेलरेट. In other words, if body is stationary, it will be remains stationary. If it is in motion, it will be continue moving with the same velocity and the same direction. म्हणजे न्यूटनचा पहिला नियम काय आहे, तर आपण एखाद्या वस्तूवर बल लावलं नाही तर ती वस्तू आहे त्या स्थितीत स्थिर राहते. जर आपण त्याच्यावर बल लावलं तर ते एक समान गतीने आहे तशी जाते. म्हणजे त्याच्यावर जर फोर्स एक समान गतीनं जात असेल तर तिथं एक समान गतीनं जाते अडथळा न येईपर्यंत. आणि जर फोर्स नाही लावला तर आहे तशीच ती स्थिर राहते. यू हॅव लर्न व्हॉट इज मेन बाय फोर्स. यू हॅव सीन दॅट अ बॉडी ॲक्सेलरेटेड ड्यू टू फोर्स. सपोज you place 1 kilogram standard weight set change on the measurement on the surface with no friction and pull it the acceleration of the 1 meter per second square. The force applied is called 1 Newton. 1 किलोग्रॅम वजन जर इथे दिलेल्या भागाने फोर्स सपोज प्लेस ऑफ 1 किलोग्रॅम स्टँडर्ड वेट ऑन द सरफेस विथ नो फ्रिक्शन विल पुश द ॲक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जर 1 किलोग्रॅम वजन फ्रिक्शन न होता जर पुढे आपण ओढत असू, बल लावलेलं असेल तर ते 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सेलरेशन होतं. फोर्स अप्लाइड इज कॉल्ड 1 न्यूटन. ठीक आहे. आपण इथे ॲक्सेलरेशन इथं चौकटीमध्ये आपल्याला एक दिलेलं आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. ॲक्सेलरेशन इज द वेक्टर क्वांटिटी is the force is the vector quantity too. म्हणजे इथं दिशेची गरज आहे ॲक्सेलरेशनला आणि फोर्सला सुद्धा दिशा बदलते, म्हणून इथं युनिट आणि डिरेक्शन दोघांची गरज आहे, म्हणून ते काय आहेत, वेक्टर क्वांटिटी आहेत. ठीक आहे. आपण राहिलेला भाग आहे तो नंतर पाहूया. फोर्स, डिस्प्लेसमेंट आणि वर्क असा एवढा भाग राहिलेला आहे आणि प्रश्नोत्तर आहेत ते आपण पुढच्या वेळेस पाहूया. ठीक आहे.